हे सोडावं लागेल ना टू व्हीलर, तेव्हा द्यायचं काम नाही ना. मग मी उतरू का? उतरून असं हेल्मेट काढा. आज किनवट अभयारण्यामध्ये फिरण्याचा योग आला. यामध्ये भोई समाज संघटनेचे केंद्रीय सल्लागार प्रोफेसर भाई राजेश ढवळे सर, तसेच स्वतः मी या अभयारण्यामध्ये एक प्रवासादरम्यान फिरण्याचा योग आलेला आहे व मनसोक्त निसर्गाचा आनंद घेत आहोत आम्ही. जबरदस्त. इथून हे सगळे प्राणी असे रस्ता ओलांडू शकतात. ठीक आहे, अभयारण्यात त्याने रस्ता ओलांडू शकतात. वाहने सावकाश चालवा. तसेच आदिवासींचे पाडे, बंजारा समाज, भटका विमुक्त सगळे लोक या जंगलामध्ये वसलेले असतात. साधारणतः इकडच्या सगळ्या माणसाचं साधारणतः जंगलामधला जो रानमेवा आहे याच्या माध्यमातून त्यांची उपजीविका वगैरे असते. या जंगलातल्या रानमेवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोक भटक्या विमुक्तामधले आदिवासींचे आपला उदरनिर्वाह करतात. अलीकडे देशामधला जंगल देखील कमी होताना आपणाला पाहायला मिळतो. साधारणतः या जंगलाचं रक्षण देखील, संवर्धन देखील करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. भोई समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब लकारे, मी या सगळ्या गोष्टी जंगल सफारी करत असताना पाहिल्या. शेवटी पर्यावरण जगासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. चला बस आता रनिंग मध्ये.